समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक। बघूया आजच्या काही ठळक बातम्या। नागपूरमध्ये भाजपचे कार्यकर्ते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांसोबत भिडले। गैरसमजातून हा सर्व प्रकार घडला असल्याची माहिती सहपोलीस आयुक्त निसार तांबोळी यांनी सांगितलंय। गाडीची तोडफोड करण्यात आल्यानं परिसरात काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती। मध्य नागपुरात मतदानानंतर राडा झाला। हा हल्ला गैरसमजातून झाल्याचे पोलिसांनी नंतर स्पष्ट केलंय। मध्य नागपुरातील किल्ला परिसरात सायंकाळी 7:30 वाजेदरम्यान ही घटना घडल्याचे सहपोलीस आयुक्त निसार तांबोळी यांनी सांगितलंय। आज संध्याकाळी जेव्हा थोडेसे आपले वोटिंगची प्रक्रिया पूर्ण पडल्यानंतर एक झोनल ऑफिसर जे आहेत मध्य कॉन्स्टिट्युएन्सीचे काही कामासाठी एक झेरॉक्स सेंटरवर गेलेले होते आपल्या गाडीसह। तेव्हा काही लोकांना असा बहुधा असा एक त्यांना कम्युनिकेशन झालं की झोनल ऑफिसर जे आहेत ते ईव्हीएम घेऊन गेले, परंतु त्यांच्याकडे जे आहे ते स्पेअर ईव्हीएम, त्यांच्याकडे ऍक्च्युअल जे वोटिंगची ईव्हीएम त्यांच्याकडे नव्हती। स्पेअर ईव्हीएम ते त्यांच्यासोबत होती, जे त्यांना वापरण्यासाठी दिलेली असते की जर कुठे काही ईव्हीएम बंद पडली तर त्या ठिकाणी ते ईव्हीएम ते वापरू शकतात। अशी ईव्हीएम त्यांच्याकडे असल्यामुळे काही लोकांना असं वाटलं की त्यांच्याकडे ओरिजिनल ईव्हीएम आहे आणि ही ईव्हीएम ते बाहेर कुठे घेऊन चाललेले आहे। त्यामुळे काही लोकांनी ती गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि त्याचं पर्यावसान जे आहे ते नुकसान करण्यामध्ये झालं की त्यांना थांबवण्याची होती, परंतु ते झोनल ऑफिसर जे आहे ते गाडी आणि ईव्हीएम घेऊन सेफली त्यांच्या बूथवर आणि पोलीस स्टेशनला आले होते। यामध्ये एकच बाब आहे की ईव्हीएमला कोणतंही नुकसान नाहीये। ओरिजिनल ईव्हीएम गाडीमध्ये नव्हती आणि ईव्हीएम वाली गाडी थांबवलेली नाहीये। जी ओरिजिनल ईव्हीएम आहे ती वोटिंग सेंटरवर पोलिंग स्टेशनवरच होती आणि त्यानंतर मग थोडंसं दोन्ही बाजूचे जमाव जमला आणि त्याच्यामुळे थोडंसं बाचाबाची आणि थोडीशी मारहाणीमध्ये त्याचं पर्यावसान झालेलं आहे। आम्ही सध्या आमचा फर्स्ट फोकस आहे की ईव्हीएम सेफली जे पोलिंग स्टेशनवरून स्ट्रॉंग रूमला गेलेली पाहिजे, ते त्याच्यावर आम्ही फोकस्ड आहोत आणि ती स्ट्रॉंग रूमला पोहोचत आहे। ईव्हीएमचं कोणतंही नुकसान नाहीये, कुठेही ईव्हीएमला टच झालेलं नाहीये। इव्हन जी स्पेअर ईव्हीएम होती त्या ईव्हीएमचं सुद्धा काही नुकसान झालेलं नाहीये, त्याला सुद्धा काही टच झालेलं नाहीये। फक्त ते झोनल ऑफिसर आणि काही नागरिक त्यांच्यामध्ये हे भांडण झालेलं आहे। आता हे सर्व झाल्यानंतर जे कन्सर्न लोक आहेत, ज्यांना ही फिर्याद द्यायची आहे, त्यांची फिर्याद आम्ही घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करत आहोत। दोन्ही झोनल ऑफिसरचे होते, वेगवेगळे झोनल ऑफिसर होते। एक झोनल ऑफिसरला अकॉस्ट केल्यानंतर दुसरा अजून एक झोनल ऑफिसर मागून जात होता, त्यांना वाटले की हा सुद्धा दुसरी ईव्हीएम घेऊन जात आहे, त्यामुळे त्याच्यावरही दगडफेक झालेली आहे। दोघांची आम्ही फिर्याद घेऊन त्यांच्यावर कारवाई करू। अजून काही जखमी तर कुणी नाहीये, विशेष असं काही झालेलं नाहीये, परंतु जे काही नुकसान वगैरे झालेलं त्याबाबतची आम्ही थोड्या वेळात जसे ते येतील त्यांची फिर्याद घेऊन कायदेशीर कारवाई त्याच्यामध्ये करण्यात। हे अजून आता तपासाचा भाग आहे। ही खूप प्राथमिक माहिती आहे आणि जसं जसं कंप्लेंट येईल आणि तपास आमचा पुढे जाईल त्यानंतर आम्ही आपल्याला हे एक्सप्लेन करू शकतो। रजत कलेक्शन, जहां आपको मिलेगा रेडीमेड कपड़ों का भव्य कलेक्शन। फैमिली शॉपिंग करनी है तो रजत कलेक्शन है सही जगह, जहां आपको मिलेगा लेडीज, जेंट्स और किड्स के कपड़ों में सभी वैरायटी। महिलाओं के लिए सिंपल साड़ियों से लेकर भारी साड़ियां, कुर्तिया, कुर्ता पैजामा, जेंट्स के लिए शर्ट पैंट, शेरवानी, कुर्ता पैजामा के सभी वैरायटी उपलब्ध। किड्स में नवजात शिशु से लेकर बड़ों तक के सारे वैरायटी के परिधान उपलब्ध। लेडीज, जेंट्स, किड्स के कपड़ों के मिलने का उत्तम स्थान। हमारा पता रजत कलेक्शन, बेलतरोडी रोड, मनीष नगर, नियर तिरुपति तिरुमला सोसाइटी, नागपुर।